थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं जो युवा खेळाडूंचा आपण जो टीम पाहिला मॅच पाहिला त्याच्यामधले सिद्धार्थ खेड आपण धामणगावचे युवा सिद्धारे युवा कबड्डीपटू त्यांना देखील आपण सन्मान केले जाते. आपण पाहिलं वासिष्ठी कृषीचे आपल्या देखील विनंती आहे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती जोडलं जायचं. विठले उंडरेवरचे देखील सर्व युवा खेळाडू नक्कीच वासिष्ठी कृषी चेअरमनचे सर्वांनी सुभाजी जाधव सर नक्कीच आपण जर पाहिलं तर एक लाखमुलाची स्पर्धा देखील आपण पाहतोय. शेवटचा फायनलचा मॅच आपल्या भेटीला येईल. वक्रतुंड गोलकोट आणि विठलाई उंडरेवाडी धामणगाव नगरीमधला विठला फायनलच्या मॅच मध्ये देखील खेळताना पाहायला भेटेल. साईडला गोटे पंच पॅनल आपण देखील मैदान बघायचे. सागरजी पवार रुपेशजी गाजवे दीपक काका पेटले आणि योगीजी लगेच 4 पंचांच्या भूमिकेत आपण आता शेवट टॉस घेतला जाईल आणि बायका सुरुवात देखील केली जाईल. येस मी सर्व तिकडे हे सर म्हणजे आपल्याला विनंती करतो की आपल्या सर्व मान्यवर घेऊन बरोबर मैदान बघा. येस सुभाजी जाधव साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभविद सर्व मान्यवर जे उपस्थित आपण ओळखपण देखील केली जाईल. पंच पॅनल देखील सेट असतील. पंच पॅनलच्या भूमिकेत नंतर 2 मॅच वक्रतुंड गोलकोट आणि दुसऱ्या बाजूला विठलाई उंडरेवाडी आणि सर्व रसिक प्रेक्षक या धामणगाव गावामधील सर्व महिला वर्ग असतील सर्व पुरुष वर्ग पुरुष त्यांचा देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण देखील ग्रँड फिनाले महान सुरुवात देखील केली जाईल. येस नक्कीच आपण पाहिलं तर वासिष्ठी कृषी चेअरमनचे सर्वमान्य सुभाजी जाधव साहेब असेल त्यांच्या सर्व मान्यवर नक्कीच आपण पाहिलं ग्रँड फिनाले महान टीम मॅच केली आपण ओळखपण देखील केली जाते. मंडळाचा अध्यक्ष सर्वांनी अविनाशजी जाधव साहेब यांच्या शुभास्पद टॉस देखील केला जातोय. या स्पर्धेचा शेवटचा ग्रँड फिनाले महान टीम मॅचचा टॉस देखील केला जातोय. एका बाजूला वक्रतुंड गोलकोट आणि विठलाई उंडरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन इथेच थांबतील. संकेत आणि पारस इथेच थांबायचे बरोबर. संकेत आणि दोन्ही टीमचे आपल्याला स्पर्धेची कशा प्रकारे आपण स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही टीमचे एक कॅप्टन संकेत बरोबरच्या कॉम्पोजवर जोडला पाहिजे. स्पीडअप संकेत आम्हाला देखील खूप बरोबर जायचं आहे. पंचांना देखील आम्हाला देखील जायचं. संकेत 1-2 मिनिटांनंतर आमच्या कॉम्पोजमध्ये जोडलं जायचं आहे. नक्कीच पारस देखील येईल आणि कारण आम्हाला सूत्राकडून आमच्या मंडळाकडून देखील विनंती आली गेली की आपण जर पाहिलं तर नक्कीच आमच्या खूप जवळचा हा खेळाडू आहे. नक्कीच शुभम आपल्याबद्दल या स्पर्धा कशा प्रकारे पाहायला भेटली आणि स्पर्धेचं कशा प्रकारे वैशिष्ट्य राहिले 2 मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत पुरवायचं आहे. ग्रामीण विकास कबड्डी संघटनेमध्ये ही स्पर्धा पाहिली तर राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशी स्पर्धा आहे. सर्व टाळ्या वाजवा. कारण का राज्यस्तरीयला लाजवेल अशी स्पर्धा आहे. कारण का ह्या मंडळाचं नियोजन आहे ना अतिशय उत्तम आहे आणि मंडळाने आमच्या मंडळाला भरपूर सहकार्य केलं. धन्यवाद. येस थँक्यू शुभमजी. उंडरेवाडीचा टीम शेवटच्या क्षणी भेटेल यात काही शंका नाही आहे. शार्पी बंद करा शार्पी.
येस थँक्यू. पुणे आपण देखील जोडती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा दामलोने माता रामाई महिला मंडळ, सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसेच सिद्धार्थ संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भव्य 65 किलो कबड्डी वजनी गटामधील मॅटवरची स्पर्धा प्रथमतःच या मॅटवरील 65 किलो कबड्डी स्पर्धेचं आज पहिल्याच वर्षामध्ये ही स्पर्धा ओपनची स्पर्धा, परंतु आज 2025 मध्ये पाहिलं तर 65 किलो कबड्डी स्पर्धेचं आयोजन हे पहिल्यांदाच आपल्याला धामणगाव बौद्धवर्ष नदीमध्ये केलं देखील गेलं आणि नक्की ज्या प्रकारे राज्यस्तरीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं त्या प्रकारचं आयोजन, त्या प्रकारचं नियोजन, एक चांगल्या प्रकारचं सुसंस्कृत नियोजन आयोजन सर्व स्थानिक आणि मुंबई युवा टीम, युवा खेळाडू याच्या माध्यमातून आज घडताना देखील पाहायला मिळतं. आणि नक्कीच आज प्लॅटफॉर्म देखील चांगला आहे, कारण आपण जर 65 किलो कबड्डी स्पर्धा म्हटलं की माध्यमातला खेळ येतो, परंतु आज तुम्ही बॅटवरती खेळताय. एक चांगली संधी आहे या धामणगाव बौद्धवर्ष नगरीमधून सर्व स्थानिक आणि मुंबई यांच्या वतीने आपल्याला नक्कीच एक बॅटवरची स्पर्धा देखील पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे स्पर्धेचं आयोजन असतं, आता यावर्षी थोडंसं वेगळा निर्णय 65 किलो कबड्डी स्पर्धा म्हणजे नक्कीच छोट्या खेळात देखील संधी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि मेगा फायनलचा मॅच देखील आपल्या भेटीला आला गेलं. वक्रतुंड गोलकोट आणि भेटलाही उतरेवाडीसाठी दोन्ही टीम आजच्या सत्रामध्ये चांगला कमबॅक करून या फायनलच्या मॅचमध्ये उतरले देखील. एका बाजूला गोलकोट टीमने कालश्रीकाने मोडकवाडी टीम समोर एक चांगला विजय प्राप्त केलाय, तर भेटलाही उतरेवाडी टीमने एक संघर्ष जो या वर्षीच्या हंगामातला दर्जेदार संघ पहिल्या दिवसाचा मानकरी आणि नक्कीच डू ऑर डाय स्पेशलिस्ट गोलकोटच्या नगरीमधला कोहिनूर वीरा पारस हरवणे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथे मात्र पाहिले तर 2-2-2-6चा संच आहे, पण कोपरक्षक एक नक्कीच पारस हरवण्याची खासियत आहे. डू ऑर डाय करता पुणे जर्सी क्रमांक 6 प्रदान केला गेला आपल्याला देखील पाहायला मिळेल. अनिकेत उद्या आपल्याला पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 6 भेटला उतरेवाडी टीमकडून. शुभम हरवणे ज्याचा पण इंटरव्ह्यू पाहिला, नक्कीच हा देखील एक जुना नंतर कबड्डी करतोय. प्रत्येक वर्षी कबड्डी मगरकुंड गोलकोटी टीमसाठी देखील प्रमोट केले गेले, परंतु आज मात्र आज धामणगाव बौद्धवर्ष नगरीमध्ये आणि या वर्षी त्याने हंगामाला सुरुवात केली कोपरक्षच्या भूमिकेत शुभम हरवणे. पुनश्च आपण पाहिलं तर युवराज देखील चर्चेमधला खेळाडू आहे वक्रतुंड गोलकोट आणि या चालू मॅच मधला, तर ज्याने देखील पहिलं सत्र देखील गाजवलंय, आजचं शेवटचं सत्र देखील गाजवलंय. कोपरक्षकाची भूमिका देखील चांगली राहिली, शुभमच्या माध्यमातून मध्यरक्षक चांगली भूमिका राहिली गेली. नक्कीच पुणे युवराज आपल्याला चढाईपट्टू पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहिलं तर 1-2-1चा संच, नक्कीच आपण पाहिलं तर 4च्या संचामध्ये युवराज बेचावडे. आपण जर पाहिलं तर पुरुष आपल्या संचामध्ये परत गेले आणि मागचा मॅच देखील आपण पाहिला असेल. एक चांगली चोरशी पुन्हा एकदा डोको टाय करीता पारस हरवणे चढाईपट्टू आपल्याला भेटेल. 4चा संच बोनस ऑफ पिकी राहील. मागील चढाई यशस्वी राहिली गेली डू ऑटायची, पण या चढाईमध्ये पारसचा कशा प्रकारे खेळ राहील हे देखील पाहण्यासारखं आहे. चढाईमध्ये गुण मिळवणं बरोबरच राहील आणि आपल्याला तुमच्या संचामध्ये जागा नाहीये, प्रयत्न करावा लागेल, जागेसाठी तुम्हाला झुंजावं लागेल आणि त्यामध्ये पुण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 4च्या संचामध्ये नक्कीच पारस हरवण्याला झुकडलं गेलं. 7 चांगली राहिली. संकेत उंडरे नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली खासियत राहिली गेली, खास करून सेमी फायनलचा मॅच
त्याने रंगवलंय. उपरक्षकाची भूमिका देखील चांगली राहिली. उंडरेवाडीची टीमची उपरक्षकाची तर चढाईपट्टूची संपूर्ण जबाबदारी आपण पाहिलं तर संकेत उंडरेच्या कानात दिली गेली. नक्कीच एखादी झुंज टीम सदस्य दिले गेले. अंतरक्षक रोहित आपल्याला पाहायला मिळते. आजच्या सत्रामध्ये रोहितने सत्र गाजवले. संपूर्ण सेमीफायनलचा मॅच दरम्यान रोहितने गाजवलाय. त्याच्यामध्ये कालच मोडकवाडीचं टीम पराजयाचं मॅच रोहित समोर एक चांगले डॅश समाप्त राहिला गेला वगैरे टीम करिता. तिथे मात्र संकेत हुंडे समोर असेल. पुन्हा युवराज बेचावळ चढाईपट्टू सज्ज देखील जपन देखील पाहतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वा जयंती महोत्सव सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणोदे बौद्धवाडी स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान मॅटवरील 65 किलो कबड्डी स्पर्धा आजचं शेवटचं सत्र ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण देखील पाहतोय. त्यानंतर उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहिले गेलं तर अनेक साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन. ठीक सकाळचा धम्मध्वज, दीपप्रज्वलन, बुद्धपूजा पाठ, 7 वाजता प्रबोधात्मक, रात्री 8:30 वाजता भोजन, रात्री 10 वाजता उद्याच्या सत्रामधला सर्व रूपरेषा आपण जर पाहिले तर कव्वालीचा जंगी सामना. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संतोषजी गाडगे आणि संतोषजी गाडगे आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका तेजलजी जाधव. नक्कीच कव्वालीचा जंगी सामना 10 वाजता उद्या देखील आपल्याला परभणी आहे. प्रमुख आकर्षण या जयंती निमित्त आपण देखील पाहतोय. नक्कीच अनेक सारा आयोजन दरवर्षीप्रमाणे या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा धामणवणे, माता रमाई महिला मंडळ, सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसं सिद्धार्थ संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने अनेक साऱ्या कार्यक्रमाचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त एक चांगलं नियोजन, चांगलं आयोजन सातत्याने दरवर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी देखील एक चांगलं आयोजन. कबड्डीची स्पर्धा प्रमुख आकर्षण, प्रो कबड्डीपटू स्टार प्रमुख आकर्षण राहिले गेले. शुभम शिंदे, आदिती शिंदे, अजिंक्य पवार, नंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर साहेब व्यक्तिमत्व आहे. नक्कीच 2 कॉन्ट्रॅक्टर प्रोडक्टच्या जर्सी क्रमांक 3 ही चर्चा देखील जज राहील. युवराज बेचावडे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहिलं तर या चढाईमध्ये युवराजला चांगली कामगिरी करायला लागेल. कारण नावामध्ये राज आहे, तुम्हाला राजासारखं खेळावंच लागेल. पहिलं मध्यरक्षकाची भूमिका चांगली राहिली. डॅश चांगलं राहिलं गेलं या मॅचमध्ये. युवराजला देखील थोडंसं माघारी पडतावं लागतंय. टाइम ऑफ विटला उंडरेवाडी. येस सर, येस के साऊंड पाहिलं गोलकोट 3 आणि विटला उंडरेवाडी देखील 3. बरोबरीत मॅच अजून देखील राहिले आणि फर्स्ट हाफचा गेम देखील चालू राहिले. एका बाजूला 3-3चे गुरुफलक, 4चा संच बोनस ऑफ देखील राहील. चढाईपट्टू संकेत उंडरे. नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी संघाचं नेतृत्व करणारा विटला उंडरेवाडीचा पाहिलं तर संकेत संतोष उंडरे. नक्कीच एक चांगला युवा यंगस्टर खेळाडू आहे. नक्कीच ज्याची ख्याती राहिली गेली. पुनश्च आपण पाहिलं तर गोलकोटचा नक्कीच बॅट फ्रॉम गोलकोट पारस हरवणे आत्ता मात्र इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 6 विटला उंडरेवाडीच्या संचामध्ये चढाई देखील करताना पाहायला मिळेल. नक्कीच बोनस ऑन देखील आहे. परंतु इथे मात्र पाहिलं तर दोन्ही टीमचं गुणफलक पाहिलं तर एका बाजूला 1 गुणाची लीड घेतली वगैरे गोलकोट टीमने. आजच्या सत्रामधले सर्व मॅच सेमी फायनलचे चांगले रंगले गेले. अनिकेत उदय आपल्याला पाहायला मिळेल. 2-1-2 संचय प्रशा वक्रदुंड गोलकोटची टीम. नक्कीच मध्ये देखील स्पर्धा गाजवली विटला उंडरेवाडी टीम. उंडरेवाडीच्या नदीमध्ये देखील विटला उंडरेवाडीचा एक दर्जेदार कमबॅक राहिला गेला. पुनश्च संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वक्रदुंड गोलकोट गत वर्षी चांगला त्यांचा विक्रम राहिला गेला. यावर्षी देखील अनेक सारे विक्रम बनवले गेले. तेच 2 संघ आपल्याला ग्रँड फिनाले महात्य मॅचच्या दिशेने आपण देखील पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली. 65 किलो कबड्डी स्पर्धा मॅटवरची सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणवणे बौद्धवाडी स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने एक आकर्षण नियोजन प्रमुख आकर्षण राहिले गेले मॅटवरच्या स्पर्धेचं. पारस हरवणे 2 कॉन्ट्रॅक्ट स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये 2-2-2 6चं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र पाहिलं तर बोनस ऑन देखील राहिला गेले. नक्कीच आपण पाहिलं तर पारस हरवणे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 6 नक्कीच डू ऑन डाय देखील आहे. नक्कीच विश्व दाखवलं जाईल का? कारण बोनस लाईन रिशाची जेव्हा
तुमचा एक पाय होय मध्ये लगेच पुन्हा शब्दानंतर टू मोठे करता आणि की मोठे आपल्याला पाहायला मिळेल. लगेच पुढे टीमने टू मोठ्यामध्ये चांगली भूमिका राहिली गेली. तर शिंदेमध्ये अँकल होत नव्हतं करत आज गोकुळचं अँकल होतचा बादशाह प्रथम कदमला समजलं जातं. पिंपळची स्पर्धा देखील उत्कृष्ट पकड पडतो. गतवर्षी 2023-2024चा देखील भगवा चषकमधला बेस्ट टुर्नामेंट ऑफ द उत्कृष्ट पकड पडतो राहिला गेला गौतम कदम. अनेक सारे विक्रम त्याने बनवले गेले वक्रतुंड गोलकोटच्या संचामधले. आज फायनलचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतं. आजचं शेवटचं सत्र या मॅचचं उद्याचं सत्र ठीक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या चढाईमध्ये नक्कीच गुण व्यवहार करत आहे. परंतु इथे मात्र पाहिलं ना मुख्य परीक्षकाची 7 मध्यरक्षकाचा डॅश एक चांगलं कॉम्बिनेशन राहिले गेले आणि टाइम ऑफ विटले उंडरेवाडी. येस थँक्यू. नक्कीच पुढे देखील आपण संकेत उंडरे चढाई देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 पॉईंटचा बजर देखील वाजला गेलाय. थर्ड रेड कडे पुढे संकेत उंडरे नक्कीच एक चांगला यंगस्टर मध्ये नाव कमवले गेले. दुसऱ्या दिवसाचा मानकरी देखील ठरला गेला. तो संकेत उंडरे मैदानाच्या आतमध्ये गोलकोटच्या संचामध्ये सहाय्य करता देखील पाहायला मिळेल. डावा कोपऱ्यामधून उच्च कोपऱ्यामध्ये चाली देखील चालली गेली आहे. शुभमचा परतीचा प्रवास चालू राहिलाय आणि परतीच्या प्रवासामध्ये शुभम हरवलेला नक्कीच एक हातीचा बरोबर वापर केला आणि एक गुण देखील टिपला आपल्या टीम करता. बरोबर जर आपण पाहिलं तर 6 गुण भेटलाय उंडरेवाडी, 5 गुण असेना वक्रतुंड गोलकोट टीम. पुण्यात गौतम कदम चला पण टोपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र सुपर टॅकल ऑन देखील असेल वक्रतुंड गोलकोटच्या संचामध्ये. इथे मात्र पण संगीत चढाई पण टोपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अजून देखील एक कॅन ऑफमध्ये पाहिलं गेलं तर याच धामणुळे बौद्धवडच्या नगरीमधलं त्याने बीड येथे झालेल्या किशोरगट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करणारा त्यानंतर याच सिद्धार्थ क्रीडामध्ये धामणुळे बौद्धवडीचा एक यंगस्टर सिद्धांत मंगेश जाधव याचा देखील खेळ आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला असेल. एक युवा खेळाडू आहे यंगस्टर, त्याचं देखील नाव चर्चेमध्ये राहिलंय. सिद्धांत मंगेश जाधव बीड येथे झालेल्या किशोरगट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू यंगस्टर सिद्धार्थ क्रीडामध्ये धामणवणे आणि नक्कीच अजिंक्य पवार यांच्या पाठोपाठ सिद्धांत जाधव यांचं देखील पाऊल हे योग्य राहते आणि चांगला खेळाडू राहिला गेलाय. एक ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. उपरक्षकाची भूमिका नंतर चढाई एक चांगला खेळाडू धामणुळे टीम करता. प्रेक्षक जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. 3चा संच आणि इथे मात्र पाहिलं तर 3च्या संचामध्ये सुपर टॅकल ऑन देखील आहे, परंतु कोणत्या प्रकारची रिक्स घेतली नाहीये आणि टाइम ऑफ वक्रतुंड गोलकोट टीम येस कॅरी ऑन. येस थँक्यू. पुढे शब्द देखील जोडलं जातोय.
इथे मात्र हाफ टाइमचा इशारा चेंज द गोल 7 गुण असतील विठलाई उंटरेवाडी 6 गुण असतील वगदुंड गोलकुट्टी यस सुपर डाऊनचे यस के सामू सिस्टीम यस रुपेशजी पवार राकेशजी पवार यस थँक्यू थोडेसे आपण देखील जोडला जातोय मेगा फायनलच्या दिशेने शेवटचा मान देखील आपण फायनलचा मान देखील पाहतोय आणि इथे मात्र पाहिलं तर किती गुण टिपले जातात या मॅच मध्ये हाफ टाइमला सुरुवात रोहित आग्रेने केली या मॅच मध्ये 2 पॉइंट्स वगरुंड गोलकोट ऑन फायर थोडेसे आपण पाहिलं तर संकेत उंडरे सुपर टॅकल ऑन आहे थोडेसे इथे मात्र पाहिलं तर रोहित आजचा मॅचचा हिरो ठरला या स्पर्धेच्या माध्यमातून कसं आपण पाहिलं तर रोहितने डॅश देखील चांगले केले टॅकल देखील चांगले केले आणि आता मात्र संघाला गरज असताना देखील चांगली चढाई देखील केली गेली रोहितच्या माध्यमातून नक्कीच गोलकोट वगरदुंड गोलकोटचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि नक्कीच इथे मात्र पुन्हा आपण पाहिलं गेलं तर पारस हरवणे इन ॲक्शन हाफ टाइमच्या नंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने चढाईपटू चढाईपटू संच जर्सी क्रमांक 6 गुरुफलक पाहिलं गेलं तर वगरदुंड गोलकोट 8 तर विठ्ठल हायपीट उंडरेमध्ये असेल 8 नक्कीच अजून देखील वाट पाहावी लागेल तुझ्याकडे असेल 8 पुनश्च संख्येत उंडरे चढाईपटू आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर पाहिले तर संपूर्ण आपण जर पाहिलं तर आदर्श अभिनव जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचचे व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती थेट प्रक्षेपण आकाश आदर्श कबड्डी त्यांचा जो चॅनल आहे ते आपल्याला दिसण्यात देखील येतील नक्कीच आदर्शचं एक चांगलं काम राहिलं या 3 दिवसाच्या स्पर्धेच्या माध्यमातून एक संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून आपल्याला आदर्श कबड्डी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जसा सबस्क्राईब करा आणि ती संपूर्ण व्हिडिओ देखील आपल्या संपूर्ण मॅचच्या देखील पाहून घ्या नक्कीच पुनश्च आपण पाहिजे 2 ऑन टाइम 38% संख्येत उंडरे आपल्याला सुपर टॅकल ऑन आहे परंतु इथे मात्र पाहिजे तर पुनश्च एका बाजू गोप्रेक्षक रोहित तर दुसऱ्या बाजूला युवराज पाहायला भेटेल 3चा संच बोनस ऑन आहे आणि इथे मात्र पाहिजे तर युवराजचा खेळ चांगला राहिला आहे युवराजच्या टाळ्यांचा मध्ये सुपर टॅकल देखील राहिला गेला आहे टाइम ऑफ देखील झाला गेलाय या मॅचचा रोहित निर्णायक क्षण ठरेल का हे देखील पाहणे यस थँक्यू करिता पहिले तर पारस हरवणे मैदानाच्या आतमध्ये पारसने आजचं सत्र आणि दुसरं सत्र पहिलं सत्र ज्या मॅचला सुरुवात झाली त्या दिवसाला तिथपासून पारसने सुरुवात स्टार्टअप चांगला करून दिला आपल्या टीमला तोच पारस हरवणे पुनश्च देखील पाहायला भेटेल नक्कीच पुनश्च परतीचं प्रभात देखील चालू पुनश्च इथे मात्र पाहिलं तर शेवटच्या क्षणी कोपरा रक्षकाने चूक केली या मॅचमध्ये पुनश्च जर्सी क्रमांक 6 आणि नक्कीच जेव्हा मात्र टीमला गरज जेव्हा मात्र शेवटचा खेळाडू रोहित मैदानाच्या आतमध्ये होता चढाईला आल्यानंतर देखील 2 गुण टिपले त्यानंतर या मॅचचा टर्निंग पॉईंट तो रोहित ठरला आहे आणि रोहितने नक्कीच आपले सर्व खेळाडू आतमध्ये आणण्याचं काम इलेक्शनच्या भूमिकेत रोहितने केलं आणि मला वाटते रेलिंगमध्ये खूप सारा जोर पडला आहे प्लीज विनंती आहे आम्हाला माहिती आहे तुमची प्रतीक्षा तर तुम्ही सर्व समर्थक तुमच्या टीमचे आहात परंतु त्या रेलिंगमध्ये थोडासा जोर कमी द्या तर तुमच्या गर्दीमुळे आपण ही स्पर्धा संपूर्ण देखील पाहतोय अनेक सारे मान्यवर अनेक सारे प्रमुख उपस्थिती अनेक साऱ्या महिला वर्गाचा समावेश या धामदोरी गावामधील आणि नक्कीच आपण जर शेवटपर्यंत देखील मॅच पाहण्यासाठी थांबतात एक खास आकर्षण राहिलं गेलं आहे 11 गुण वगैरे गोलकोट 8 गुण नक्कीच विठलाई उंडरेवाडीचा टीम
जी स्थिती मात्र वखदुंड गोळकोटच्या खात्यामध्ये होती ती स्थिती मात्र नक्कीच आता विटले उंडरेवाडीकडे आली गेली. रोहित सारखा कोणता तरी खेळाडू आक्रमक दाखवेल का? रोहित सारखा देखील कोणता खेळाडू या मॅचमध्ये चमकेल का? डॅश कोपरारक्षक युवराज बेसावणे पहिल्या सत्रापासून या आजच्या शेवटच्या सत्रामध्ये युवराज देखील चांगली कामगिरी केली. नक्कीच आपण सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणवणे या टीमला जी उडी प्रस्तुत केली गेली त्याचे सर्वे सर्व अजयजी शिकवण सर आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या धम्मपीठावरती यायचे. अजयजी शिकवण सर नक्कीच ज्या सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणवणेला जी उडी दिली गेली त्याची सर्वे सर्व अजयजी शिकवण सर आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या धम्मपीठावरती जोडा. पुढे आपण जर पाहिलं तर पुन्हा इच्छा पारस हरवणे टू ऑन टाइम स्पेशलिस्ट गोलकोटचं कविता हिरा मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील चमकला पहिल्या सत्रामध्ये देखील चमकला आणि फायनलच्या मॅचमध्ये देखील चमकताना पाहायला भेटतोय. मैदानाच्या दिशेने लातीचा पुरेपूर वापर केलाय. कबड्डीच्या पट्ट्यात पूर्ण शरीराचा वापर करावा असतो त्याचा वापर नक्कीच पारसने केलाय. पुढे शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन हुंडरे पाहायला भेटेल. ज्या प्रकारे रोहितने वक्रतुंड गोलकोट टीमला सावरलंय ज्या प्रकारे कमबॅक केलाय त्या प्रकारे सचिन करेल का? नाहीये. पुढे मैदानात गौतम कदम नक्कीच आपण जर पाहिलं तर जी उडी प्रस्तुत केली म्हणजे सर्व अजय शिकवण त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान आणि सुभाष जाधव सर यांना विनंती करतो की आपल्या सुभाषने सन्मानाची शान सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान देखील केला जाईल. नक्कीच सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणवणेला जी उडी प्रस्तुत केली गेली त्याची सर्व अजय शिकवण त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान सन्मानाची शान पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान देखील केला जाईल. अनेक साऱ्या मान्यवरांचं श्रमदान अनेक साऱ्या मान्यवरांचं आर्थिक सहाय्य हे खूप महत्त्वाचं राहतं. युवराज नक्कीच युवराजचं देखील सत्र आजचं आणि पहिलं सत्र खूप चांगलं राहिले. आज धामणवणे बौद्धवाडीच्या नगरीमध्ये युवराजचे टॅकर देखील चांगले राहिले युवराजचं चढाई देखील चांगला राहिले. तोच युवराज जर्सी क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आज विठ्ठल उंटरवडच्या संचामध्ये दोन्ही टीमने चांगला टफाईट मॅच घेऊन आली गेली सेमीफायनलचा. एका बाजूला गोलकोट टीमने तर पाहिजे जरा तारश्रीकाने मोडकवाडी टीम समोर संचित मोडच्या टीममध्ये देखील चांगला टफाईटचा मॅच रंगला. मणी जाधव सारखी खेळाडू परंतु नक्कीच अपिची बुट्टे त्यांचे टीम कोच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला मिळते विठ्ठल उंटरवडीचा टीम त्यांची तर टीम आहे संकेत उंडरे पुणे संकेत उंडरे पाहायला मिळेल. संकेत कामगिरी चांगली करावीच लागेल या मॅच मध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर सिंगल पॉईंट देखील आला गेलाय. आमचे कदम बंधू आपण मंचावरती यायचं आहे आपला सन्मान करण्यात येत आहे. किती गुण असणार या मॅच मध्ये सिंगल पॉईंट आला गेलाय. जवळजवळ सर्व प्रतीक्षित होते. कदम बंधूंचा सन्मान सरपंच सुनीलजी सावल कदम बंधूंचा सन्मान करतील. थोडे शपथीचे प्रमाण देखील चालू राहिला. नक्कीच कंपोस्ट मध्ये यथोचित मानसन्मान देखील केला जातोय. नक्कीच आपण देखील पाहतोय दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा धामणवणे आपण पाहिले तर माता रमाई महिला मंडळ सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसेच सिद्धार्थ संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त
पुनश्च प्रबंधन संकेत उंडे फायनलच्या मॅचमध्ये थोडीशी संगीत चढाई अचूकता दाळात नाहीये. एका बाजूला पाहिजे तर पुनश्च बॅटची भूमिका राहिली गेली. पुनश्च इथे मात्र डॅश रोहित जोडीची ऐशीच राहिली गेली या मॅचमध्ये. पुनश्च पाहिजे तर युवराज बेचावडे चढाईपट्ट आपल्याला पाहायला मिळतील. 17 गुण वक्रतुंड गोळकुट 10 गुण विदलाई उंबरवाडी 7 गुणांची आघाडी वक्रतुंड गोळकुटच्या संचामध्ये. नक्कीच 7 गुणांची लीड क्रॉस विदलाई उंबरवाडी टीमला करावी लागेल. नक्कीच इथे मात्र पाहिजे तर आता शेवटचं ग्रँड फिनाल 17 देखील आपण पाहतोय. सामना संपल्याची 5 मिनिटं 5 मिनिटाचा देखील खेळ बाकी आहे. कोणता संघ आज या धामणोरे बौद्धवडच्या चषकामध्ये नाव कोरणार त्याच्यासाठी हे 8 तास देखील चालू आहे. पुनश्च देखील प्रयत्न करायला लागेल कारण एका बाजूला धामणोरे गावामधलाच विटलाई उंडरेवाडीचा टीम आहे, एका बाजूला गोळकोटच्या नगरीमधला वक्रतुंड गोळकोटचा टीम आहे. परतीचा प्रवास देखील चालू राहिला आहे आणि नक्कीच इथे मात्र पाहिलं तर संकेत उंडरेला झकडले गेले. उपरक्षकाची भूमिका युवराज बेचावडे आजच्या मॅचमध्ये चमकले खास करून गोळकोट टीम विरुद्ध. पुनश्च पाहिलं तर पारस सरावडे स्पेशलिस्ट पुरुष संच विटलाई उंडरेवाडीच्या संचामध्ये. पुनश्च इथे मात्र पाहिले तर की 6चा संच आहे. बोनस ऑन देखील राहील. देखील 2-2-2 पुनश्च इथे मात्र आज मात्र पारस हरवणे शेवटची 4 मिनिट 4 मिनिटाचा खेळ आहे. भारतचा खेळ आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला राहिला. पहिल्या सत्रामध्ये देखील चढाईची भूमिका चांगली राहिली कारण पिंपरीच्या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावणारा खेळाडू आहे. अनेक सारे पटलामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू. नंतर भगवा चषक 2024 मध्ये देखील सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील पारस हरवणेचं नाव कोरलं गेलं. नक्कीच पारस हरवणे ही लक्षण आहे काल पहिल्या सत्राचा मानकरी देखील आहे. थोडाशा इथे मात्र गोपरक्षक आणि युवराज देखील चांगली कामगिरी आहे. काही शंका नाही. नक्कीच पुनश्च इथे मात्र पुनश्च इथे मात्र पाहिजे तर शेवटच्या काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. शेवटची 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि धामणोरे बौद्धवडीच्या चषकामध्ये कोणता संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणार याच्यासाठी हा 8 तास आहे. युवराज बेचावडे छोटा पॅकेट बडा धमाका मूर्ती लहान पण कीर्ती महान मैदानाच्या आतमध्ये वक्रतुंड गोळकोट टीमचा एक आहे. पारस हरवणेच्या नंतर युवराज बेचावडेच्या चर्चेमध्ये नाव राहिले या स्पर्धेमध्ये. पुनश्च पारस आहे वारंवार चढाई देखील सुपर टॅकल ऑन देखील आहे. 22 आणि 11चा बरोबर फरक आहे. तुम्हाला 11चा पाडा बोलावा लागेल. नक्कीच गणिताची आकडेमोड करावीच लागेल. नक्कीच आपण जर पाहिले तर गणिताची आकडेमोड करताना आज विटलाई उंडरेवाडीचं टीम तुम्ही तुमच्या गावामध्ये आज रसिक प्रेक्षक देखील जोडले गेलेत. संपूर्ण धामणोरे उंडरेवाडीचे असेल संपूर्ण धामणोरे गाव ही स्पर्धा पाहतोय आणि नक्कीच धामणोरे गावामधला विटलाई उंडरेवाडीचा टीम देखील फायनलमध्ये सज्ज आहे. शेवटची 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे. पुनश्च इथे मात्र पाहिजे तर पुनश्च जर्सी क्रमांक 7 परिधान केला खेळाडू इथे मात्र मैदानाच्या दिशेने टाइम ऑफ वक्रतुंड गोळकोट चढाईपट्टू युवराज बेचावडे. पहिल्या सत्रापासून शेवटच्या सत्रापर्यंत एक चांगला खेळ करणारा युवराज मैदानाच्या आतमध्ये. खूप सारं नाव युवराज यांच्या नावामध्ये खूप सारं काही राहिलंय तोच युवराज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहिलं गेलं तर शेवटच्या काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. इथे मात्र 22-11 अजून देखील 11चा पाडा. पुनश्च ऑन टाय करिता आपण पाहिलं तर शेवटचा 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे.
बोनस प्लस 1 गुण. थोडेसे इथे बघा पाहिले तर फायनल मध्ये आणि नक्कीच शेवटच्या मिनिटामध्ये वक्रतुंड गुरुकुल टीम ठरला या स्पर्धेचा हिरो.